नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात क्रमांक 14/2026 साठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या गट क सेवा मुख्य परीक्षा 2025 साठीची जी अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे। तर याच्यामध्ये जे आहे तर विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे। 1884 पदासाठीची ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती सुरू झालेली आहे। आणि याच्यासाठीची परीक्षा केंद्र जे आहेत ते असणार आहेत छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या परीक्षा केंद्रावर 12 जुलै 2026 रोजी जे आहे तर ती परीक्षा आयोजित केली जाणार आहे MPSC आयोगामार्फत। तर याच्यासाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे 21 मे 2026 पासून अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 4 जून 2026। तर ही होती याच्यामध्ये कुठले कुठले पद असणार आहेत तर उद्योग निरीक्षक 9 पदे आहेत, कर सहाय्यकचे 73 पदे आहेत, तांत्रिक सहाय्यकचे 4 आहेत, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कचे 125 आणि लिपिक टंकलेखकसाठीचे 1673 असे एकूण 1884 पदे जे आहेत तर ह्या परीक्षेसाठी असणार आहेत। याच्यासाठी पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। वयोमर्यादा गणनाचा दिनांक 1 फेब्रुवारी 2026 देण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथं कॅटेगरी वाईज वयोमर्यादा जी आहे तर देण्यात आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता उद्योग निरीक्षकसाठी 19 आहे, तांत्रिकसाठी 19 आहे, कर सहाय्यकसाठी 18 आहे, दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क जे आहे ते 19 आहे आणि लिपिक टंकलेखकसाठी पण 19 आहे आणि मिनिमम जे आहे तर वयोमर्यादा मागास असाल तर तुम्हाला 38 आहे, सगळ्या पदासाठी मागासवर्गीय असाल तर 43 आहे, अनाथ आर्थिक दुर्बल घटकातून असाल तर 43 वर्ष आहे। त्यानंतर मग आरक्षण जे आहे तर वयोमर्यादामध्ये जे शिथिलता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती देण्यात आली। उद्योग निरीक्षक गट क या पदासाठीची जी आहे तर विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती असणं आवश्यक आहे। त्यानंतर उद्योग निरीक्षकसाठीची शैक्षणिक अर्हता आहे। त्यानंतर अभियांत्रिकी मधून झालेले असणं आवश्यक आहे। स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविज्ञान किंवा नगर रचना जो विषय आहे तर तो घेऊन झालेलं तुमचं जे आहे शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे। त्यानंतर लिपिकसाठीचे जे आहे तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे, मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कसाठीची पुरुष आणि महिलांसाठीची जी शारीरिक पात्रता जी आहे तर तीही देण्यात आलेली आहे। लिपिक टंकलेखकसाठी जे आहे तर मराठी 30 आणि इंग्रजी 40चे जे आहे तर टायपिंग इथं मागितलेले आहे। तर ही जी भरती प्रक्रिया आहे MPSC आयोगाची गट क साठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरातीमध्ये जे डिटेल आहेत ते देण्यात आलेलं आहे। तर जाहिरातीचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्या पदासाठीचे शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे, वयोमर्यादा देण्यात आलेली कॅटेगरीनुसार आणि त्या पदासाठीचं जे आहे तर अभ्यासक्रम कसा असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते देण्यात आलेलं आहे। तर इथं सविस्तर तुम्हाला जाहिरातीमध्ये पाहता येणार आहे। तर अर्ज करायला जे आहे तर ते व्यवस्थित तुम्हाला जाहिरात वाचूनच तुम्हाला तुमचा पुढचा अर्ज करायचं। जे मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत गट क मधनं तर त्यांनाच हे पदासाठी जे आहे तर अर्ज करता येणार आहे। तर नवीन फ्रेश उमेदवारांना इथं अर्ज करता येणार नाही। तर पूर्वपरीक्षा पात्र उमेदवारच इथं अर्ज करण्यास पात्र असणार आहेत। अर्ज करण्यासाठी जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत ते देण्यात आलेले आहेत। कुठले कुठले डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला इथं अर्ज करताना लागणार आहेत। सविस्तर जी जाहिरात आहे तुम्हाला MPSConline.government.in किंवा MPSC.government.in या संकेतस्थळावरही पाहता येणार आहे। त्याच्यासोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरही मी उपलब्ध करून दिलेले आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। परीक्षा शुल्क जे आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 544 आणि मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग असाल तर 344 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे। तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचं त्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहे। डॉक्युमेंटचे फॉर्मॅट कसा असणार आहे ते संपूर्ण जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे। तर जाहिरात व्यवस्थित बघा आणि त्यानंतरच तुमचा अर्ज जे आहे तर तो करा। अर्ज करण्यासाठी काही शंका असेल, काही डाऊट असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। कॅटेगरी वाईज त्या पदांची पदसंख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। सविस्तर तुम्हाला बघायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज आहे तर ते करायचे आहे, तर प्रेफरन्स द्यायचा आहे। तर ही होती MPSC गट क साठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली 2025-26 साठीची। तर त्या संदर्भातली अपडेटेड माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील।